सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाजप बरोबर किंवा महायुती बरोबर मनसे ही लोकसभा निवडणुकीमध्ये होती आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे ही स्वतंत्ररित्या लढते। तेव्हा लोकसभेबरोबर एक भूमिका आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दुसरी भूमिका, ही नेमकी का हे पटवण्यामध्ये राज ठाकरे अपयशी ठरलेले आपल्याला बघायला मिळतात। त्याचा परिणाम आपल्याला या जे काही मतमोजणी होत आहे किंवा जो निकाल आता समोर आलेला आहे त्यामधून आपल्याला दिसतोय। म्हणजे तुम्ही जी भूमिका घेतली आहे त्या भूमिका पटवण्यामध्ये तुम्हाला अपयश आलेलं आहे आणि ती जी काही भूमिका घेतली ती भूमिका साफपणे मतदारांनी, नागरिकांनी, जनतेने नाकारली हे यातून स्पष्ट होतंय। म्हणजे अशा प्रकारची भूमिका स्विच ओव्हर करताना एक ठोस कारण द्यावं लागतं। म्हणजे आता जो काही निकाल लागतोय त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेना ज्या प्रकारे यश आलेलं आहे की शिवसेना जो मुख्य पक्ष होता त्याच्यामधून आम्ही वेगळी शिवसेना स्थापन केली आणि ती का स्थापन केली हे एक प्रकारे पटवण्यात यश आले असंच या सगळ्या निकालातून म्हणावं लागेल। म्हणजे जो काही दावा गेले 2-2.5 वर्ष एकनाथ शिंदे किंवा त्यांचा जो शिवसेना गट करत होता की उद्धव ठाकरे किंवा त्यांचा शिवसेना पक्ष कशा प्रकारे चुकीचा वागलाय ते पटवण्यात एक प्रकारे यश आले असंच याचा निकालाचा अर्थ म्हणावा लागेल। त्याच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बाबत म्हणावं लागेल की ज्या प्रकारे अजित पवारांना मतं मिळालेली आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला मतं मिळाली आहेत अजित पवार गटाला, तर भूमिका बदलणं ही भूमिका बदलताना एक ठोस कारण द्यावं लागतं। किंवा जरांगे पाटीलांनी ज्या प्रकारे मराठा आरक्षण विरोधात एक प्रकारे आंदोलन छेडलं, आंदोलन केलं, खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या बाजूने उभा राहिला, मात्र ऐन वेळेला निवडणुकीत त्यांनी ज्या प्रकारे माघार घेतली आणि कारण सांगितलं ते कारण कदाचित पटलं नाही, म्हणून मराठा आरक्षणचा म्हणावा तेवढा प्रभाव या निवडणुकीत दिसला नाही। सेम अगदी तंतोतंत सेम तेच कारण हे मनसेबाबत लागू होतं। भूमिका बदलली, का बदलली याचं कारण त्यांना सांगण्याचा जरी निवडणुकीत प्रयत्न केला तरी ते लोकांना पटलं नाही हेच यावरून म्हणावं लागेल। आणि म्हणूनच 128 मतदारसंघामध्ये मनसेने उमेदवार उभे केले, पण मग ते उभे केले असताना त्याचा परिणाम आपल्याला अजिबात दिसत नाहीये। म्हणजे राज ठाकरेंनी म्हटलं होतं की मी सत्तेमध्ये असेन किंवा एक प्रकारे राज ठाकरे किंग मेकर ठरतील अशा प्रकारची जी चर्चा होती तर त्या चर्चेंना एक प्रकारे पूर्णविराम मिळालेला आहे आणि त्याच्यामुळेच मनसेचा या निवडणुकीमध्ये दणदणीत पराभव झाला असंच म्हणावं लागेल। मनसेचा आधीपासूनचा एक पॅटर्न आहे आपण म्हणू शकतो की जाहीर सभा घ्यायच्या, त्यामध्ये राज ठाकरेंची भाषणं असतात, लोक गर्दी करतात, पण बऱ्याचदा असं होतं की उमेदवार पण त्याला एक कारणीभूत ठरतात की फक्त सभा वगैरे नाही तर उमेदवारही बघून मतदार मत देत असतात। तर यावेळेला मनसेने सगळे नवे चेहरे उभे केले उमेदवार म्हणून, तर याचा काही परिणाम यावर झालाय का? लोक दोन प्रकारे मतदान करतात। एक तर विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये कसं असतं पक्षाची भूमिका किंवा राष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काय नक्की ट्रेंड आहे तो ट्रेंड बघून मतदान करतात। मग तिथे उमेदवार कोणी असून दे ते पक्षाच्या बाजूने किंवा पक्ष समोर ठेवून मतदान केलं जातं। साधारणतः विधानसभेमध्ये असं असतं की मतदान होताना पक्ष हा मुद्दा असतोच, पण त्यापेक्षा तुमच्या ठिकाणी उमेदवार कोण उभा आहे त्याला सुद्धा एक प्रकारे महत्त्व असतं, त्याच्याकडे बघून सगळं मतदान केलं जातं। आता उदाहरणार्थ आपण बघूया की माहीममध्ये अमित ठाकरे उभे आहेत, तर अमित ठाकरे हे राजकारणात गेले काही वर्ष आहेत मान्य, पण अशा विधानसभा मतदारसंघामध्ये 1.5-2 वर्ष चेहरा दाखवावा लागतो, फिरावं लागतं, लोकांच्या प्रश्नांसाठी तिथे काय आंदोलन म्हणा किंवा त्या मुद्द्यांवर बोलावं लागतं। तर ज्या प्रकारे त्यांना मतं मिळालेली आहेत ते विचारात घेतलं तर अमित ठाकरे असतील किंवा तिकडची मनसे असेल त्यांना पूर्णपणे माहीम दादर मतदारसंघामध्ये नाकारले हे दिसून येते। त्याच्यामुळे भले तिथे मनसे असून दे, भले तिथे राज ठाकरेंचा चेहरा असून दे, पण एक उमेदवार म्हणून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी नाकारलेलं आहे। तेच आपल्याला वरळी मतदारसंघामध्ये आपल्याला दिसतंय। त्याच्यामध्ये तुल्यबळ लढतही आता भाजप मिलिंद देवरा असेल किंवा आदित्य ठाकरे असेल यामध्ये आपल्याला चक्क बघायला मिळते। म्हणजे 150, 200, 500ची आघाडी, काही फेऱ्यांमध्ये आदित्य ठाकरे पुढे आहेत, काही ठिकाणी मिलिंद देवरा पुढे असं आपल्याला बघायला मिळतंय। पण जो संदीप देशपांडे उमेदवार आहे तो जवळपास पण नाहीये। त्याच्यामुळे हे पक्ष म्हणून विधानसभा मतदारसंघात जरी मतदान होत असलं तरी स्थानिक तुमचा उमेदवार कोण आहे ह्याकडे बघून सुद्धा लोक मतदान करतात। आणि दुसरा मुद्दा की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते का, तो होते गर्दी। राज ठाकरेंची भाषणं ही लक्षवेधी असतात का, तर 100% असतात। राज ठाकरे एक चांगला मुद्दा मांडतात का, तर 100% मानतात। पण पुन्हा हेच मुद्दा असतो की
हा सगळा मुद्दा, ही सगळी गर्दी, हे सगळं वातावरण हे मतदानामध्ये त्याचं रूपांतर होतं का? तर मनसेच्या या सगळ्या निकालावरून म्हणावं लागेल तर नाही. त्याच्यामुळे मनसेचा प्रभाव कमी पडला, राज ठाकरेंचा प्रभाव कमी पडला आणि त्याच्यामुळे ज्या प्रकारे महायुतीकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून आला, म्हणजे आपण म्हणूया की स्विंग किंवा एक प्रकारची लाट आली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, कारण ज्या प्रकारचे आकडे आपल्याला दिसत आहेत त्याच्यामुळे मनसेला या ठिकाणी साफ नाकारल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. शहरामध्ये याचा प्रभाव मनसेचा वाटेल किंवा मनसे मतं खाईल किंवा मनसेची मतं ही एखादा उमेदवार पाडण्यात प्रभावी ठरतील असंही वाटत होतं, पण ते सुद्धा कुठूनही दिसत नाहीये. म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर असलेली मनसे फॅक्टरमुळे काही उमेदवार पडतील असं वाटलं होतं, ते पण दिसत नाही. आपल्याला आठवत असेल जेव्हा मनसेचा उदय झाला 2009च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेने जवळपास शिवसेना भाजप युतीचे जवळपास 35 ते 40 उमेदवार त्या ठिकाणी पाडले होते म्हणण्यापेक्षा मनसेने घेतलेल्या मतांमुळे त्या ठिकाणी सेना भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला होता, हे स्पष्टपणे दिसत होतं. म्हणजे जी मराठी मतं होती ती पूर्णपणे मनसेने त्यांच्याकडे वळवली होती. तर तो परिणाम सुद्धा या निवडणुकीमध्ये दिसला नाहीये. त्याच्यामुळे मल्टिपल फॅक्टर्स असतात, पक्ष असतो, उमेदवाराचा चेहरा असतो आणि एक प्रकारे वातावरण असतं, स्विंग असतो. या सगळ्यांचा परिणाम बघितला तर मनसेला या ठिकाणी नाकारलेलं स्पष्ट बघायला मिळतंय आणि त्याच्यामुळे ही सगळी आकडेवारी आपल्याला समोर येते. आपण तुम्ही आता सांगितलं की अमित ठाकरे यांचं तसं बघायला गेलं तर राज ठाकरेंचा हा उपमी एक्का होता या निवडणुकीसाठी, पण त्यांचंही काही त्यांचं मतांमध्ये परिवर्तन झालेलं दिसत नाहीये, त्यांना मतं मिळालेली दिसत नाहीये. पण जे राजकीय नाट्य घडलं म्हणजे सदा सरवणकर त्यांचं घरी जाणं, परत त्यांनी भेटीला नकार देणं, याचा काही परिणाम होतोय का? किंवा लोकांचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून मग ते मतदान करण्यासाठी त्यांनी नकार दिला असेल असं काही झालं असेल का? ओव्हरऑल आपण एक निवडणुकीचा विचार केला की जे काही नाट्य फक्त मनसेबाबत नाही, जे काही नाट्य म्हणजे माहीम मतदारसंघातील नाट्य म्हणण्यापेक्षा जे काही नाट्य गेल्या 2.5 वर्षात घडलं, मग शिवसेनेमधील वाद असतील, राष्ट्रवादी काँग्रेसमधील जो काही वाद असेल, वेगळं होणं असेल आणि ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या वातावरणामध्ये लोकांनी एका बाजूला मतदान केलेलं आहे, म्हणजे एकाची बाजू घेतलेली, एका बाजूला कल दिलेला आहे. त्याच्यामुळे हा परिणाम सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो असं म्हणायला हरकत नाही. आणि जे कोण 2 उमेदवार हे अमित ठाकरे यांच्या विरोधात आहेत तर ते सुद्धा काही कमी किंवा काही कुठे मागे नाही आहेत. त्यांचा प्रभाव सुद्धा त्या मतदारसंघात होता. शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा शिवसेनेचे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणचे असतील, म्हणजे शिंदेगड असेल किंवा ठाकरेगड असेल, त्यांचा प्रभाव सुद्धा काही कमी नाहीये. आणि त्या तुलनेत अमित ठाकरेंचा चेहरा किंवा त्यांचा करिश्मा किंवा राज ठाकरेंचा करिश्मा कमी पडलाय असं म्हणावं लागेल. त्याच्यामुळे हे परिणाम दिसतात. पण तुझे उल्लेख केला हुकमी एक्का, तर हुकमी एक्का यापेक्षा एक प्रभावी उमेदवार होता राजू पाटील कल्याण ग्रामीण मध्ये, तो सहज विजयी होईल किंवा त्याचा विजय नक्की आहे, म्हणजे एक सीट मनसेची नक्की असं जे समजलं जात होतं, तर तिथे सुद्धा आपल्याला वेगळा प्रभाव बघायला मिळतोय. तिथे शिवसेनेचा शिंदे गटाचा उमेदवार आपल्याला विजयी होताना बघायला मिळतोय. त्याच्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवार रिपीट न होण्याची जी परंपरा होती, कारण 2009 पासून कल्याण ग्रामीण मतदारसंघ अस्तित्वात आला, दरवेळेला तिथे वेगवेगळा उमेदवार जिंकत आलाय. तर राजू पाटील हे परंपरा तोडतील असं वाटत होतं, पण तिथे राजू पाटील सुद्धा आपल्याला पिछाडीवर बघायला मिळतात. त्याच्यामुळे जे महत्वाचे चेहरे होते त्या चेहऱ्यांच्या बाबतीत फार निराशा झाली मनसेच्या उमेदवारांच्या बाबतीत असंच म्हणावं लागेल. आणि मनसेचा प्रभाव या निवडणुकीत अजिबात दिसला नाही असंच यावरून मला असं वाटतंय. आणि अजून एक खडकवासला मतदारसंघामध्ये रमेश भांजळे यांचा मुलगा मयुरेश भांजळे हे जे निवडणूक लढवत होते, तर बऱ्याचदा भावनिक साथ देखील त्यांनी मतदारांना घातली. ते भाषण करताना रडले, त्यांच्यासाठी राज ठाकरे खडकवासल्यात येऊन सभा घेतली, पण तेही काही आपल्याला दिसत नाहीये त्याचाही परिणाम. आणि हे सगळं पाहत असताना राज ठाकरेंचे बरेच एक वक्तव्य आहेत जे म्हणजे त्यांनी आधी निवडणुकीच्या आधीच सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील किंवा सत्ता आली तर मशिदीवरचे जे भोंगे आहेत ते 48 तासात आम्ही उतरवू. तर राज ठाकरेंचं हे जे वक्तव्य करायचं आहे किंवा ही भावनिक साथ घालून देखील पण मतदार त्यांच्या पदरात मतं घालत नाही, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे मनसेने तुम्ही सुरुवातीला सांगितलं की भूमिका जे आहे, पण वक्तव्य करणं किंवा उमेदवारी देणं यात कुठेतरी मनसेची चूक होतीये का असं वाटतं तुम्हाला? नाही, मनसेची चूक किंवा मनसेचे मुद्दे कमी पडले या म्हणण्यापेक्षा जी काही लाट होती, जो काही महायुतीच्या मुद्द्यांचा प्रभाव राहिला
तो मनसेच्या उमेदवार मनसेने किंवा राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांपेक्षा जास्त प्रभावी ठरला असं यावरून म्हणावं लागेल. कारण सर्वच बाबतीत महायुतीने सगळ्याच ठिकाणी न भूतो न भविष्यती असं यश मिळवलं. म्हणजे भाजप यायला 100च्या खाली जातो की काय, किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना ही 40च्या खाली जाणार किंवा अगदी ती 30-35 पर्यंत येईल, किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सगळ्यात शेवटचा पक्ष ठरेल या 6 प्रमुख पक्षांमध्ये, अशी जी शक्यता होती ती शक्यता पूर्णपणे फोल ठरली. आणि एक हाती की एक प्रकारे मोठा कल हा महायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी दिला गेला. त्याच्यामुळे मनसेच्या मुद्द्यांचा प्रभाव हा महायुतीने जे काही निर्णय घेतले, जे काही त्या ठिकाणी भाषणं केली, जे काही प्रभावी मुद्दे समोर आणले, तर त्यांच्या तुलनेत मनसेचा शिक्का हा तेवढा प्रभावी ठरला नाही असं सध्या तरी म्हणायला हरकत नाही. हे झालं विधानसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये. आता हे जे काही वातावरण निर्मिती या ठिकाणी झालेली आहे त्याचा फायदा महायुती हे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे आता एक विधानसभा निवडणुका आपण गृहीत धरल्या तर एक खूप मोठ्या प्रमाणात निवडणुका राज्यात सध्या पेंडिंग आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांइतकंच आता आणखी पुढच्या काळात असंच वातावरण असणार आहे. त्याचं कुठे तर जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. जवळपास 18 ते 20 किंवा जवळपास सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका या पेंडिंग आहेत, बाकी आहेत. जिल्हा परिषदांच्या निवडणुका बाकी आहेत. म्हणजे अख्खा महाराष्ट्र हा पुन्हा एकदा निवडणुकींच्या तोंडी तिकडे घातला जाणार आहे. म्हणजे आता जसं आचारसंहिता लागते, आता जसं रिस्ट्रिक्शन्स असतात, तसंच रिस्ट्रिक्शन या पुढच्या काळामध्ये या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकींच्या काळामध्ये असणार आहेत. त्याच्यामुळे महायुती या सगळ्या वातावरणाचा, या सगळ्या यशाचा फायदा हा जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील त्या ठिकाणी निश्चितच घेण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यामध्ये मनसे पुन्हा एकदा किती प्रभावी ठरतं, किती परिणाम होतो, मनसे फॅक्टर किंवा मनसेचे उमेदवार या महानगरपालिका निवडणुकांमध्ये कशी कामगिरी करतात हे सुद्धा बघावं लागेल. सध्या तरी मनसे ही विधानसभा निवडणुकीमध्ये फेल ठरली आहे, अपयशी ठरली आहे. या पुढच्या काळात महानगरपालिकांमध्ये किती प्रभावी ठरते हे बघावं लागेल. पण सध्याचं वातावरण बघितलं तर महायुती याचा पूर्ण वातावरणाचा फायदा उठवेल. आणि काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, यांना खूप मोठे परिश्रम या पुढच्या काळामध्ये या सगळ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये घ्यावे लागतील. आणि मनसेला स्वतःचं अस्तित्व या विधानसभा निवडणुकीनंतर या सगळ्या निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये शोधावं लागेल, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. कारण कुठलाही पक्ष हा जेव्हा निवडणुकींना सामोरे जातो त्यामध्ये अपयश येतं आणि त्याच्या पुढच्या निवडणुकांमध्ये सामोरं जावं लागतं. तो जो मधला काळ असतो एक वैफल्यग्रस्त वातावरण असतं किंवा नाउमेद झालेले असतात, कार्यकर्ते असतील, नेते असतील किंवा पदाधिकारी असतील, तर त्यांच्यामध्ये जान आणून देण्याचं काम हे त्या ठिकाणी पक्षाला करावं लागेल, मनसेला करावं लागेल. आणि नव्या उमेदीनं या सगळ्या पुढच्या निवडणुकींना सामोरं जावं लागेल. आणि त्याच्यामध्ये पक्ष बांधणी असतील, कारण आता ज्या प्रकारे लाट आलेली आहे आता मोठ्या प्रमाणात स्थलांतर चालू होणार आहे या पुढच्या निवडणुकांमध्ये. जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत किंवा या महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आजी माजी जे काही नगरसेवक असतील, नेते असतील, हे पुन्हा एकदा ज्या पद्धतीने वारं वाहत आहे त्या पद्धतीनं ते त्या ठिकाणी स्थलांतरित होतील, दुसऱ्या पक्षाची वाट धरतील. त्याच्यामुळे या निवडणुकांमध्ये मनसेला स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा दाखवून द्यावं लागेल. आणि ते दाखवून देणं आत्ताच्या सगळ्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर खूप अवघड असेल. त्याच्यामुळे खूप चॅलेंजिंग प्रवास या पुढच्या काळात मनसेचा असेल. त्याच्यामुळे बघूया, ही निवडणूक हरली आहे पण पुढच्या मनसेच्या सगळ्या पुढच्या निवडणुकांमध्ये मनसे पुन्हा एकदा आपला दबदबा किंवा आपलं वातावरण, आपलं अस्तित्व किती टिकून ठेवते त्याच्यावर त्यांची पुढची वाटचाल अवलंबून असेल. कुठलाही पक्ष संपत नसतो, कुठल्याही पक्षाला जो पॉज लागतो, जो एक प्रकारे आपण म्हणतोय जो स्टॉप येतो, त्यांना लाल सिग्नल लागतो, तो काही काळापुरता असतो. पुन्हा नव्यानं ही सगळी घडामोडी सुरू राहतात आणि पुन्हा एकदा पक्ष नवी उभारी घेतो. त्याच्यामुळे बघूया, मनसेला आता ब्रेक लागलेला आहे, मनसेला आता 0वर पुन्हा आलेली आहे. बघूया या पुढच्या निवडणुकांमध्ये मनसे किती नव्यानं उभारी घेते ते. मग राज ठाकरे असतील किंवा मनसे असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील, नवी कुठली वाट त्याच्यामध्ये अवलंबतात, पुन्हा एकदा भाजपला बरोबर जातात का वेगळी भूमिका घेतात, का वेगळा मुद्दा एखादा काढतात जो प्रभावी ठरेल. या सगळ्या मुद्द्यांवर मनसेची पुढची वाटचाल अवलंबून असणार आहे. पण पुढचा मार्ग त्यांचा निश्चित खडतर असेल आणि अनेक आव्हानं त्यांच्या पुढे असतील. त्याच्यामुळे बघूया पुढच्या काळामध्ये मनसे आता त्यांचा प्रभाव कसा दाखवून देते ते. सध्या तरी मनसे पूर्णपणे अपयशी ठरली आहे. बघूया.
आता यापुढची राज ठाकरेंची भूमिका काय असेल किंवा मनसेचा कोणता ट्रॅक मनसे धरणार, त्यांचं इंजिन कोणतं ट्रॅक धरणार, याकडे आपण लक्ष ठेवूयात.